आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हो, वेलकम टीम. थँक्यू. अरे बापरे, बरीच गर्दी आहे बाहेर. कोण आहेत पेशंट? थोडी बडी आसामी पॉलिटिशियन वगैरे आहेत का? नाही हो, पेशंट एक शिक्षक आहेत. एका सामान्य पेशंटसाठी जमलेली एवढी गर्दी आज पहिल्यांदाच बघतोय मी. पण जरी शिक्षक असले तरी प्रसिद्ध असणार, आणि प्रसिद्ध लोकांचं ऑपरेशन करायचं म्हणजे टेन्शन तर येणारच. जरा काही मी नसलं की लगेच तोडफोड करणार. मला वाटतं तुम्ही पोलीस वगैरे बोलून ठेवावे. नाही नाही, त्याची काही गरज नाहीये. ही जी सगळी गर्दी जमली ना, हे मास्तरांचे विद्यार्थी आहेत. हो, यांच्यासारखी समंजस माणसं मी आजपर्यंत बघितलेली आहेत. कालपासून आहेत इथे, पण कुठलाही गोंधळ नाही, कुठल्याही पेशंटला कसलाही त्रास नाही, काहीही गडबड नाही. हो, यांची पॉझिटिव्हिटी बघून मला तर आतून असं वाटायला लागलंय की मास्तरांचं सगळं व्यवस्थितच व्हायला पाहिजे. सगळं ट्रॅफिक मॅनेज होत आहे ना? ग्रेट ग्रेट. काही कळवा. जेवढे विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांना आणि त्यांच्या ऑफिसमध्ये आपण सांगितलंय की 3 ते 5 रस्ता मोकळा ठेवा. सगळ्यांना मेल्स आणि मेसेजेस केले आणि पोलिसांच्या मदतीने शक्यतो चौकात रस्ते मोकळे करण्याचा प्रयत्न करतोय. बेस्ट. थँक्यू. दादा, आत्ताच कॉल आला होता मला. हार्ट पोचलं एअरपोर्टवरती. तुम्ही बाहेर सगळ्यांना सांगा. चल चल चल. डॉक्टर काय झालं? ते पेशंट. एक्सक्यूज. नर्स, इंजेक्शन रेडी करा. काय झालं? काय माहिती नाही रे. सगळे डॉक्टर एकदम आतमध्ये गेले. काय नाही. काय झालं डॉक्टर? चेक केलं सरांनी? मास्तरांचं बीपी खूपच फ्लक्च्युएट होत आहे. कुठल्याही क्षणी काही येऊ शकतं. त्यांनी अजून 1 तास तरी सपोर्ट केला ना, आणि आपण सक्सेसफुली हार्ट ट्रान्सप्लांट करू शकलो तरच बरं होईल. ह्या क्षणी मी काहीच सांगू शकत नाही. आय एम सॉरी.
काय हो झाली वेळ आता. चला निघायचं. हो मग काय, मग आता कशासाठी थांबायचं? हा, एवढे विद्यार्थी घडवले तुम्ही, मास्टर म्हणून तुमचं कर्तव्य पार पाडलं, घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडल्या, बाप म्हणून सगळी कर्तव्य पार पाडली. आता काय राहिलंय काय? चला निघायचं आता. अशोक वायकर जायला तयार आहे. पण बाप मग मुलींची वाटत असलेली काळजी त्याला निभू देत नाही. ते काळजी माझा हात सोडायला तयार नाही. काय करू? बाजूला बाजूला